हाय फ्रेंड्स, महा एक्झाम्स या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि प्लीज तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 पेपर क्रमांक 1 हा प्रश्न संच सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला? देवीसिंग चौहान, दिगंबर कुलकर्णी, विनायक विद्यालंकार, नारायण पवार. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नारायण पवार. पुढचा प्रश्न आहे. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. शिवाचे मंदिर भूमरा, पार्वतीचे मंदिर नाच्छा, विष्णूचे मंदिर टिगवा, शिवाच्या कोरीव मूर्ती असलेले गुफा मंदिर उदयगिरी टेकड्या. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जे आहे शिवाच्या कोरीव मूर्ती असलेले गुफा मंदिर उदयगिरी टेकड्या हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दुल रझाक म्हणतो, पृथ्वी तलावावर इतरत्र कोठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही. या वाक्यातून कोणत्या राज्याचा आणि शहराचा उल्लेख केलेला आहे? महाबलीपुरम, कोचीन, विजयनगर, त्रावणकोर. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 विजयनगर. पुढचा प्रश्न आहे. एकोणीसशे 30च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले? मुंबईची लोकसंख्या घटली, अहमदाबादमधील कापड गिरण्यांची संख्या घटली, मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली. आणि चौथा आहे सर्व पर्याय योग्य आहे असं दिलेलं आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि क योग्य आहे. अ आणि क काय आहे बघूया. अ आहे मुंबईची लोकसंख्या घटली आणि क आहे मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली. पुढचा प्रश्न. क्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न. अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहे व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे? तर कालिदास, भास, अश्वघोष, विशाखा दत्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अश्वघोष. पुढचा प्रश्न.
1926 साली मुंबई कायदे मंडळात डॅश यांनी असे विधेयक मांडले की ग्रामजोशांना संस्कार करावयाला बोलवले नसेल तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही. बॅरिस्टर जयकर राव बहादूर सी.के. बोले, भास्करराव जाधव, दामोदर सखाराम यंदे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राव बहादूर सी.के. बोले. पुढचा प्रश्न, खाली नमूद केलेली चीड आणणारी कृती कोणी केली होती? तर भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, 1878चा शस्त्र कायदा, ब्रिटिश उत्पादनावरील आयकर कर काढून टाकणे. तर पर्याय आहेत लॉर्ड लिटन, जेम्स विल्सन, सर लॉरेन्स, लॉर्ड मेकॉले. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते 2 वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी, बौद्ध, जैन. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. रानडे यांच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू आणि राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी. पुढचा प्रश्न आहे रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे आणि बळवंत जगदंब ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती? पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी, अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार, नाशिकचे दामोदर भिडे, पुण्याचे केशवराव वकील. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? आर्य महिला समाज, भारत महिला परिषद, द मुस्लिम विमेन्स असोसिएशन, भारत स्त्री महामंडळ. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ. पुढचा प्रश्न, क्रिप्स यांचे भारतीय मित्र डॅश हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की कबूल केले. ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती ही स्वतःला सैतानाचा वकील बनवून देते. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि जिन्ना. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान विचारले. तर अ आहे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजेच जवळपास 66% होती. ब आहे यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता. तो होता सुमारे 54%. तर अयोग्य विधान विचारले तर पर्याय क्रमांक 2 जे आहे केवळ ब, यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता. तो होता सुमारे 54%. हे विधान अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे डॅश स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
पर्याय आहेत मुसलमानांच्या ईद सणावरून, मुसलमानांच्या मोहरम सणावरून, बंगालच्या दुर्गा पूजेवरून, योम किप्पूर सणावरून. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मुस्लिमांच्या मोहरम सणावरून. पुढचा प्रश्न, वालचंद उद्योग समूहाचे स्वातंत्र्यपूर्व काळात पुढीलपैकी कोणत्या उद्योगाची स्थापना केली? पर्याय आहेत हिंदुस्तान एअरक्राफ्ट, सिंधिया स्टीम नेव्हिगेशन, प्रीमियर ऑटोमोबाईल्स, हिंदुस्तान मोटर्स. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, अ, ब आणि क. अ, ब आणि क हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसतसे सरासरी तापमानात वाढ कशी होते? एक आहे 1° दर 32 मीटरला, 1° दर 64 मीटरला, 1° दर 40 मीटरला आणि 1° दर 80 मीटरला. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 1° दर 32 मीटरला. पुढचा प्रश्न, मंगळा संबंधी खालील विधानांचा विचार करा. विरळ वातावरण, शुष्क नदी पात्र, -30° ते -100° तापमान. पुढचा आहे फोबेस हा एकमेव उपग्रह. खालीलपैकी बरोबर विधान ओळखायला लावलेलं आहे. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, म्हणजेच अ आणि ब हे 2 विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? मिसिसिपी, अमेझॉन, कोलोरॅडो, बियास. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कोलोरॅडो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही असं विचारले? पर्याय आहेत उष्णोदकाचे फवारे, बॅथोलिथ, डाईक आणि घड्या. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, घड्या. पुढचा प्रश्न, मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना डॅश यांचा पाठिंबा होता. 4 पर्याय दिलेले आहेत. टिळक, गांधीजी, अली बंधू, मोतीलाल नेहरू. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, गांधीजींचा पाठिंबा होता. पुढचा प्रश्न बघूया. सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश आहे? अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका उत्पादन आणि फलोत्पादन. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, मधुमक्षिका पालन. पुढचा प्रश्न, 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. त्याच वेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात डॅश या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. पर्याय आहेत वडाळा, वाडीबंदर, विलेपार्ले, अंधेरी. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, विलेपार्ले येथे. पुढचा
मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे. त्याचे उत्पादन डॅश राज्यात होते. पर्याय आहेत आसाम आणि बिहार, बिहार आणि उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आसाम आणि बिहार. पुढचा प्रश्न, योगा आपण जे सहन करू शकत नाही ते बरे करायला व जे बरे होऊ शकत नाही ते सहन करायला मदत करतो. एक योग गुरु म्हणाले, ज्यांचे पुढील सर्व शिष्य होते. एक आहे व्हायोलिन वादक येहुदी मेहुनीन, व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण, नटसम्राट नसीरुद्दीन शाह, क्रिकेटर सचिन तेंडुलकर. योग गुरुचे नाव सांगा. तर पर्याय दिलेले आहेत BKS अय्यंगार, बाबा रामदेव, सत्यानंद सरस्वती, महेश योगी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BKS अय्यंगार. पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे? अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे. पुढचा प्रश्न, न्यूयॉर्क मधील सेंट्रल पार्क येथे जागतिक नागरिक उत्सवाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या अविस्मरणीय भाषणातील अखेरच्या कोणत्या शब्दांनी अमेरिकनांचे मन जिंकले? पर्याय आहेत मे द फोर्स बी विथ यू, नमस्ते, थँक यू वन्स अगेन फॉर हॅव्हिंग मी ओव्हर आणि गॉड ब्लेस यू ऑल. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मे द फोर्स बी विथ यू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही असं विचारले? दख्खनचे पठार, अरेबियनचे पठार, ब्राझीलचे पठार, तिबेटचे पठार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिबेटचे पठार. पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात? दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, युरोप. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आफ्रिका. मिनी कार, लहान मोटरगाडी 8व्या दशकातील नमुनेदार आकृती होती. त्यापासून प्रोत्साहित होऊन कोणी त्याच दशकात रस्त्यावर क्रांती घडवणारी मिनी स्टर्क निर्माण केली? पर्याय आहेत कोको चॅनेल, एस सेंट लॉरेंट, मेरी क्वांट, पियरे कार्डिंग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेरी क्वांट. पुढचा प्रश्न, खालील भारतीय 13 स्थाने नमूद आहेत, त्यातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत, एका ठिकाणी नाही, ती जागा कोणती? पर्याय दिलेले आहेत पर्याय आहेत मल्लिकार्जुन, अमरनाथ, रामेश्वर, विश्वेश्वर. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अमरनाथ. पुढचा प्रश्न, डॅश प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती, कीटके, मनुष्य, प्राणी. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2
कीटके. पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? विधान आहे, घटना समिती नंतर विधान समिती बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत झाले. पुढचं विधान आहे, ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला जातो. तर पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 2ही नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? 4 ऑप्शन आहेत, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि वरील सर्व. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, नायट्रोजन. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. अस्तंभ आहे पर्यावरण संरक्षण ऍक्ट. दुसरा आहे पर्यावरण स्नेही खुपटी योजना. पुढचा आहे जैव औषधी कचऱ्याचे संबंधित कायदे, नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे. ब स्तंभ आहे 1951, 2000, 1986, 1998. तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो बरोबर आहे. तर काय आहे ते बघूया. पर्यावरण संरक्षण ऍक्ट 1986, पर्यावरण स्नेही कुपटी योजना 1991, जैव औषधी कचऱ्याचे संबंधित कायदे 1998, नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा 2000 मध्ये पारित करण्यात आला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिला आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी ती त्यांनी स्वतःहून सोडून दिली. ब विधान आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलवली. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. दोन्ही चुकीचे विधान आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, दोन विधानांपैकी बरोबर विधान ओळखायचे आहे. एक आहे, भारतीय बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगीशिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे. भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता घरी दारू तयार केली जाऊ शकते. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, केवळ अयोग्य आहे. हे विधान बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अ हे त्याचं उत्तर असेल. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे म्हणजेच हम दो हमारे दो कोणत्या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे? एक आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952. पुढे आहे 20 कलमी कार्यक्रम, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, नवीन लोकसंख्या धोरण 2011. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. पुढचा प्रश्न, 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार कुठल्या वर्षापर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या स्थिर होण्याचे उद्दिष्ट आहे? पर्याय आहेत 2086 सालापर्यंत, 2050 सालापर्यंत, 2049 सालापर्यंत आणि शेवटचा आहे 2047 सालापर्यंत. तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या 3 परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे? पर्याय आहेत सरासरी आयुर्मान, शैक्षणिक यशप्राप्ती आणि उत्पादन म्हणजेच मिळकत,
दुसरा पर्याय आहे शिक्षण, आर्थिक सहभाग आणि आर्थिक संसाधनांची मालकी. तिसरा आहे जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग. वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखालील असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक -0.39 इतका आहे. ही बाब असे दर्शविते की पर्याय आहेत ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटविण्यासाठी फारसा काही परिणाम झालेला नाही. शहरीकरणाचा गरिबी घटवण्यासाठी फार खोलवर परिणाम झालेला आहे. शहरीकरणामुळे गरिबीत वाढ झाली आहे. आणि पुढचा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. शिक्षण हक्क कायदा 2009 चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता? निरक्षरता निर्मूलन, सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण, वरील सर्व. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्याचा प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? पर्याय आहेत आर्टिकल 36, आर्टिकल 46, आर्टिकल 39. वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, आर्टिकल 46. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे? पर्याय आहेत 85 कोटी रुपये, 115 कोटी रुपये, 200 कोटी रुपये. वरीलपैकी एकही नाही. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 115 कोटी रुपये. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता. पर्याय आहेत 4% व 5% अनुक्रमे, 5% व 7%, 4% व 7% आणि 7% व 5%. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 4% व 5% अनुक्रमे. पुढचा प्रश्न. राज्य सरकारांशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विकसित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते? 10वी पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना व 11वी पंचवार्षिक योजना. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 10वी पंचवार्षिक योजना. पुढचा प्रश्न. सकल प्रजनन किंवा पुनरुत्पादन दर म्हणजे? पहिला आहे लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके, एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके. आणि पुढचा आहे जन्मदर वजा मृत्यूदर. आणि चौथा आहे स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अभ्रके. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते?
पर्याय आहेत 0°C, -20°C, 4°C, -4°C. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, -20°C. पुढचं आहे लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? रडार, सोनार, लिडार. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तांबूसीकरणास तपकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते? पर्याय आहेत पेरॉक्सिडेज, पॉलिफेनॉल ऑक्सिडेज, कॅटेलेज, कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेज. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न च्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे. पर्याय आहेत भूस्थिर उपग्रह, अंतर्गत तरंग प्रसारण, भूतरंग प्रसारण, अनुतरंग. 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच फक्त अ. पुढचा प्रश्न सॉलिड फूड पॅकिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते? पर्याय आहेत पॉलिएथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिप्रोपिलीन. चौथा आहे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पॉलिएथिलीन. पुढचा प्रश्न अतिनील किरण डॅश मधून आरपार जाऊ शकत नाही. पर्याय आहेत काच, क्वार्ट्ज, फ्लोराईड, रॉक सॉल्ट. आपण त्याला सैंधव म्हणतो. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 काच. पुढचा प्रश्न दुर्बिणीसारख्या प्रकाशित उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडीतून काय आकारते? पर्याय आहेत वस्तुभिंग, संयुक्त नेत्रभिंग, विशालक. चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 संयुक्त नेत्रभिंग. पुढचा प्रश्न पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणारा उपग्रह इके इतकी गतीची ऊर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इके. पुढचा प्रश्न सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला किंवा सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते? पर्याय आहेत बुध, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 प्लुटो. पुढचा प्रश्न ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावते? पर्याय आहेत इलेक्ट्रॉन दाता, इलेक्ट्रॉन ग्राही, प्रोटॉन दाता, प्रोटॉन ग्राही. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉन ग्राही. पुढचा प्रश्न अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? पर्याय आहे लॅक्टिक आम्ल, इथेनॉल, फॉर्मिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
लॅक्टिक आम्ल, त्यालाच आपण लॅक्टिक ऍसिड असंही म्हणतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. एक आहे गर्द पिवळे मूत्र, मेलॉन्युरिया, रंगहीन मूत्र, निर्जलीकरण, रक्तरंग मूत्र, हिमॅक्च्युरिया, हिरवट रंगाचे मूत्र, बीट खाल्ल्यामुळे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रिमायसिन वापरतात? पर्याय आहेत कवक आजार, विषाणू आजार, जीवाणू आजार, द्रव्य आजार. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, जीवाणू आजार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 61, पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातात? पर्याय आहेत अल्कली आम्ल अल्कली, आम्ल अल्कली आम्ल, आम्ल अल्कली आणि अल्कलिक आम्ल. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, आम्ल अल्कली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते? मॅग्नेशियम, मॉलिब्डेनियम, बोरॉन आणि झिंक. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मॅग्नेशियम. पुढचा प्रश्न, ग्लुकोजमध्ये कार्बन 40%, 53%, 45%, 55%. उत्तर आहे 40%. पुढचा प्रश्न, पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सदृढीस्तव वापरली गेली आहे. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. भारतीय औषधी वनस्पतीच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात औषधीयुक्त म्हणून वापरला जातो? मुळे, साल, पाने, बिया. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मुळे. प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्लक्षार संतुलन राखते? पर्याय आहेत कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, लोह. याचं उत्तर असेल सोडियम, पर्याय क्रमांक 2. त्यालाच आपण Na असेही म्हणतो. पुढचा प्रश्न, रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवितो की तो चांगला? पर्याय आहेत ऑक्सिडीकरण अभिकर्ता, निर्जलन अभिकर्ता, क्षपणकारक अभिकर्ता, क्लिष्टीकरण अभिकर्ता. याचं उत्तर असेल 2, निर्जलन अभिकर्ता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण म्हणजे सुधारणा बिल 1995, ज्याला राष्ट्रपतींची मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते? पर्याय आहेत बैल व सांड, गाई व वासरे, म्हैस व आकडे. वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, म्हैस व तिचे बछडे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बारमाही वाहणारी नदी कोणती? नर्मदा, कावेरी, गोदावरी, कोणतेही नाही. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कोणतेही नाही.
पुढचा प्रश्न, अल्फा कण याने शोधून काढला? जे थॉम्सन, ए आइन्स्टाईन, ई रुदरफोर्ड, मादाम क्युरी. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, रुदरफोर्ड. पुढचा प्रश्न, संस्थेचे आर्थिक वर्ष डॅश हे असते? 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 जुलै ते 30 जून, 1 मे ते 30 एप्रिल. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 1 एप्रिल ते 31 मार्च. पुढचा प्रश्न, पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान व धर्म या लेखात असे प्रतिपादन केले की धर्माविना विज्ञान लंगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे? पर्याय आहेत आइन्स्टाईन, न्यूटन, निल्स बोर, कोपर्निकस. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, आइन्स्टाईन, अल्बर्ट आइन्स्टाईन. पुढचा प्रश्न, संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सन 1954 मध्ये करण्यात आली. लक्षवेधी संबंधित सूचना सदस्यांद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 वाजेपर्यंत द्यावी लागते. पुढचा आहे, एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. चुकीचं ओळखायचं आहे, हे चुकीचं विधान. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त क हे चुकीचं विधान आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. एक आहे, ब्रिटनमधील विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. दुसरा आहे, जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. एक आहे, ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. चुकीचे विधान ओळखायचे आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी कोणतेही नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाविरुद्ध खेळताना भारतीय क्रिकेट संघाने 7 ऑगस्ट 2014 रोजी कसोटी डावामध्ये जास्तीत जास्त 6 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली? दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्लंड. पुढचा प्रश्न आहे, त्सुनामी या जपानी शब्दातील त्सु आणि नामी म्हणजे काय? पर्याय आहे संपूर्ण विनाश, राक्षसी लाट, बंदर लाट, हिंस्र लाट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बंदर लाट. पुढचा प्रश्न, फ्रेडरिक सेंजर यांना 2 वेळा रसायनशास्त्रीय नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 2 पुरस्कारांमध्ये अंतर किती होते? 10 वर्षापेक्षा अधिक, 10 वर्षापेक्षा कमी, 20 वर्षापेक्षा अधिक, 20 वर्षापेक्षा कमी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 वर्षापेक्षा अधिक. पुढचा प्रश्न आहे, चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे. हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कोठे ऐकतो? फुटबॉल, बास्केटबॉल, स्क्वॅश, बॉक्सिंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बॉक्सिंग. लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश,
आणि शेवटचा आहे राष्ट्रीय न्यायिक आयोग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून डॅश व्यक्त होते. 4 पर्याय आहेत. राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही. दुसरा आहे मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाही अथवा हिरावून घेता येत नाही. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटना दुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. पुढचा आहे सरनाम्याबाबत बदल केला जाऊ शकत नाही कारण तो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? महान्यायवादी, नियंत्रक व महालेखापरीक्षक, महासचिव, संसदीय कामकाज मंत्री. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महासचिव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 82. 2011 सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि डॅश जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, रायगड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम 6 पदरी अतिजलद वेग रोज 83,000 वाहने वाहणारा मुंबई पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे? पर्याय आहेत 83 किलोमीटर, 93 किलोमीटर. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 93 किलोमीटर. पुढचा प्रश्न, रॅमन मॅग्सेस पुरस्काराची सुरुवात 1957 पासून झाली. रमन मॅग्सेस कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले होते? पर्याय आहेत 1954, 1955, 1956, 1957. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1957. पुढचा प्रश्न, क्रॉस कंट्री स्कीइंग हा डॅशचा राष्ट्रीय खेळ आहे? स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नॉर्वे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता. दुसरा आहे आचारसंहिता 2007 मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, बरोबर विधान विचारले. हे बरोबर विधान आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणत्या वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, दी हिंदू. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, द टाइम्स ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, भारताच्या झेंड्यात हळूहळू विकास होत गेला. ऑगस्ट 7, 1906 रोजी कोलकातामधील ग्रीन पार्क येथे पारसी बागान चौकात सर्वप्रथम झेंडा फडकविला गेला. सन 2001 च्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजींनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यास
सुचविले? पर्याय आहेत लाल, केशरी, पांढरा, हिरवा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पांढरा. पुढचा प्रश्न, राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्रे आहेत जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होती. पर्याय आहेत, विधान दिलेले आहेत 2. ही सर्व राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थची प्रमुख मानतात, परंतु आपापल्या राष्ट्राचे प्रतिकात्मक प्रमुख मानित नाहीत. दुसरा आहे, कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अँबॅसेडर संबोधतात. त्याचं बरोबर विधान ओळखायचं आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाही. म्हणजे दोन्ही विधाने ही चुकीची आहेत. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. पुढचा प्रश्न, त्या व्यक्तीचे नाव सांगा जिने स्वतःच्याच मृत्यूशिलेसाठी पुढीलपैकी स्मृतिलेख लिहून ठेवला होता. इथे एक असा चिरनिद्रा घेत आहे ज्यानं माणसाला देवलन होतं. पर्याय आहेत आर.के. लक्ष्मण, बी.के.एस. अय्यंगार, पु ल देशपांडे, खुशवंत सिंग. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 खुशवंत सिंग. पुढचा प्रश्न, संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, विषुववृत्त, कर्कवृत्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर ध्रुव. पुढचा प्रश्न, अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ते 1996 ते 2004 या काळात 3 वेळा भारताचे प्रधानमंत्री होते. ते लोकसभेचे 8 वेळा तर राज्यसभेचे 3दा सभासद होते. बरोबर विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कॉमन मॅन चे निर्माते श्री आर.के. लक्ष्मण रोज वाचकांना सकाळी हसवायचे. द टाइम्स ऑफ इंडिया मधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होते? हू सेड इट, यू सेड इट, ऑल सेड इट, नन सेड इट. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 यू सेड इट. यू सेड इट. व्हॅटिकन सिटीच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. ते क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र 1 चौरस किलोमीटरपेक्षा कमी आहे. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे. याचं बरोबर विधान विचारले. पर्याय क्रमांक 1 फक्त हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र 1 चौरस किलोमीटर स्क्वेअर पेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड रिपन, विल्यम हंटर. पर्याय उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा प्रश्न, मलाला युसुफझाई ज्या पाकिस्तानमधील पख्तून आदिवासी क्षेत्रात दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईत धैर्याच्या प्रतीक मानल्या जातात, त्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सगळ्यात तरुण व्यक्ती ठरल्या आहेत. मलाला युसुफझाई किती वर्षाच्या आहेत? उत्तर असेल पर्याय आहेत 17 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष, 29 वर्ष.
याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 17 वर्ष. पुढचा प्रश्न. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिली बसची सुरुवात डॅश येथे झाली. पर्याय आहेत मुंबई, बंगलोर, नागपूर, दिल्ली. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नागपूर. पुढचा प्रश्न. श्री भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या प्रख्यात कादंबरीसाठी 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत हिंदूंचे सण आणि त्यांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. हिंदू संस्कृती आहे असे आहे. हिंदू धर्माच्या उदयाबाबत वर्णन आहे. हिंदू संस्कृतीचे वर्णन जगण्याची समृद्ध अडगळ असे आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हिंदू संस्कृतीचे वर्णन जगण्याची समृद्ध अडगळ असे आहे. पुढचा प्रश्न. इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नाही. पर्याय आहेत चिंपांजी, फळ वाघूळ, माकडे, मच्छर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मच्छर. पुढचा प्रश्न. नेल्सन मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवास सोसला? 27 वर्ष, 23 वर्ष, 17 वर्ष, 13 वर्ष. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 27 वर्ष. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि प्लीज कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.